नमस्कार, सरिताज क्रिएशनमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण चमकी उलनपासून स्कूटर कशी बनवायची याचा भाग पहिला पाहणार आहोत. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. स्कूटर बनवण्यासाठी लागणारं साहित्य पाहूया आपण. स्कूटर बनवण्यासाठी लागणारं साहित्य पाहूया. लाल रंगाची लोकर, काळ्या रंगाची लोकर, पांढऱ्या रंगाची लोकर, विणकामाची सुई 12 नंबरची, मार्किंगसाठी सेफ्टी पिन, कात्री आणि फायबर कॉटन लागेल आपल्याला. सुरुवातीला मी ही लाल रंगाची लोकर घेतलेली आहे. लाल रंगाची लोकर घेऊन आपल्याला 26 चेन बनवून घ्यायच्या. अशा मी 26 चेन सुरुवातीला बनवून घेतलेल्या आहेत. 26 चेन झाल्यानंतर आपल्याला दुसऱ्या साखळीतून खांब घालायला सुरुवात करायची. आपले एकूण 26 चेन आहेत तर 25 खांब आपले तयार होतील. असा आपला दुसरा राऊंड पूर्ण होईल. प्रत्येक साखळीत एक एक खांब घालत जायचे आपल्याला पूर्ण. अशा आपले एकूण 25 खांब तयार होतील. अशा पद्धतीनं दुसऱ्या राऊंडमध्ये आपले हे 25 खांब घालून झालेले आहेत. आता आपल्याला एक चेन देऊन चेक करून घ्यायचे आणि परत आपल्याला आहे असं 25 खांबावरती 25 खांब असा तिसरा राऊंड चालू करायचा आहे आपल्याला. अशा पद्धतीने तिसरा राऊंड आपल्याला पूर्ण करून घ्यायचा आहे. तिसऱ्या राऊंडपासून ते 9व्या राऊंडपर्यंत पूर्ण आपल्याला अशीच पट्टी पूर्ण करत जायचं आहे. पुढचे 7 राऊंड आपल्याला असेच करत जायचं आहे. माझे 9 राऊंड पूर्ण झालेले आहेत. आता आपल्याला 25-25 प्रत्येक ह्याच्यात 26 साखळ्या घेतल्या. त्यानंतर 25-25 खांब घालत असे 9 राऊंड पूर्ण केलेले आहेत. आता एक साखळी घेऊन आपल्याला 21 खांबापर्यंत सिंगल क्रोशेट घालत जायचं आहे आपल्याला. 21 खांब. आपले एकूण 25 खांब आहेत. 21 खांबापर्यंत आपल्याला प्रत्येक ह्याच्यात एक एक सिंगल क्रोशेट घालत जायचं आहे. 21 खांबापर्यंत आपण सिंगल क्रोशेट घातलेले आहेत. आता आपल्या 4 साखळ्या शिल्लक राहिल्यात तर आपल्याला कमी करायचं आहे. 2 ह्याच्यातून काढून घ्यायचं आहे असं आणि एकच खांब बनवायचा आहे. शेवटच्या 2 राहिलेल्या आहेत त्याच्यातूनही आपल्याला एकच खांब बनवायचा आहे. असा आपला 10वा राऊंड पूर्ण झालेला आहे. एक चेन देऊन घ्यायची आणि फिरवून घ्यायचं आहे आपल्याला. आता आपल्याला 11व्या राऊंडमध्ये काय करायचं आहे, एक 20 चेनवरती सिंगल क्रोशेट घालून घ्यायचं आहे. 20 चेनवरती एक एक सिंगल क्रोशेट पूर्ण करून घ्यायचं आहे. 20 सिंगल खांब घाल्यानंतर जे आपल्या 3 साखळ्या राहिलेल्या आहेत. आता पहिल्या 2 साखळ्यामध्ये 2 साखळ्यातून एकच खांब तयार करून घ्यायचं आहे आपल्याला. इथं स्किप करायचं आहे आपल्याला आणि शेवटच्या साखळीत एक सिंगल क्रोशेट घालून घ्यायचं आहे. एक साखळी घालून घेऊन टर्न करून घ्यायचं आहे आपल्याला. आता इथं सुरुवातीचं एक कमी करायचं आहे. दुसऱ्या सिंगल साखळीमध्ये 2 ह्याच्यातून एकच खांब तयार करून घ्यायचं आहे. आणि 19 आपले साखळ्या शिल्लक राहतात. 19 खांब घालून घ्यायच्यात. जे आपल्या पुढच्या 19 साखळ्या शिल्लक राहिलेल्या आहेत त्या 19 साखळ्यावरती प्रत्येक एका साखळीवरती सिंगल खांब आपल्याला टाकत जायचं आहे. एकोणीस खांब घालून झाल्यानंतर आपल्याला एक चेन घेऊन टर्न करून घ्यायचं आहे. राऊंड 13साठी आपल्याला सुरुवातीच्या 18 चेनमध्ये एक एक खांब घालून घ्यायचं आहे. सुरुवातीच्या 18 चेनमध्ये एक एक खांब घालून घ्यायचं आहे आपल्याला.
18 खांब घालून झाल्यानंतर शेवटचे जे 2 खांब राहतात त्या 2 खांबाचा आपल्याला एकच खांब करून घ्यायचं आहे. एक साखळी घेऊन आपल्याला टर्न मारून घ्यायचं आहे. राऊंड 14 साठी आपल्याला सुरुवातीलाच एक स्किप करून घ्यायचं आहे आणि राहिलेल्या प्रत्येक ह्याच्यावरती सिंगल क्रोशेट घालून घ्यायचं आहे. एक साखळी घेऊन आपल्याला राऊंड 15 चालू करायचं आहे. 14 राऊंड माझे पूर्ण झालेले आहेत. 15वा राऊंड आता आपल्याला पूर्ण बाजूनी सगळ्या बाजूंनी घ्यायचं आहे. वरचे जे 18 खांब किंवा 18 साखळ्या आहेत त्याच्यात 18 सिंगल क्रोशेट सुरुवातीला घालून घ्यायचे आहेत. अठरा खांब इथपर्यंत घालून झाल्यानंतर आता आपल्याला 14 राऊंड पूर्ण झाले. तर इकडच्या बाजूला आपल्याला अशा पद्धतीनं पकडून 14 सिंगल खांब घालून घ्यायचे आहेत प्रत्येक ह्याच्यात. तुम्हाला हे ॲडजस्ट करून घ्यावं लागणार आहे, आडवं घ्यायचं आहे त्यामुळं. 2 3 4 5 अशा पद्धतीनं 14 खांब घालून घ्यायच्यात आपल्याला ह्या टोकापर्यंत. ह्या बाजूला माझे 14 खांब घालून झालेले आहेत. आता खालच्या बाजूला आपले सुरुवातीला आपण 26 साखळ्या घेतल्या होत्या, 25 खांब आले होते. तर आपले या खालच्या बाजूला 25 सिंगल क्रोशेट घालून घ्यायच्यात आहे अशाच. ज्या आपल्याला साखळ्या दिसतात त्याच्यातून आपल्याला 25 सिंगल क्रोशेट घालून घ्यायच्यात. अशा पद्धतीनं इथपर्यंत 25 सिंगल क्रोशेट आपल्याला घालून घ्यायचे. इथपर्यंत माझे सिंगल क्रोशेट 25 घालून झालेले आहेत. या बाजूला ज्याप्रमाणे आपण 14 उभे असे खांब घालून घेतले तसेच ह्या बाजूलाही आपले 14 खांब येतील इथपर्यंत आणि आपला राऊंड पूर्ण होईल. राऊंड 15 आपला इथपर्यंत पूर्ण झालेला आहे. आता आपल्याला एक सेफ्टी पिन लावून घ्यायची आहे इथं. आणि याच्या पुढचे आपल्याला असेच 16, 17 आणि 18 3 राऊंड आपले असेच पूर्ण करायचे आहेत. मी आता माझा 16वा राऊंड चालू आहे. आता जी प्रत्येक वरची साखळी दिसते त्याच्यात एक 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 सिंगल क्रोशेट घेत जायचं आहे. अशा पद्धतीनं राऊंड 16 असा पूर्ण घेऊन इथपर्यंत कंप्लीट करायचं आहे. 16 नंबरचा राऊंड ही माझा पूर्ण झालेला आहे. सेफ्टी पिन लावली तिथपर्यंत. आता ही पुन्हा सेफ्टी पिन काढून 17व्या राऊंडसाठी लावून घ्यायचे. 17वा राऊंड आता आपला चालू होईल. 17 आणि 18 असे पुढचे 2 राऊंड आपल्याला अशाच पद्धतीनं करून घ्यायचे. अशा पद्धतीनं माझे 18 राऊंड बनवून झालेले आहेत. हा आता धागा आपल्याला कट करून टाकायचा.
स्कूटरची ही आपली मागची बाजू बनवून झालेली आहे. असेच आपल्याला अजून एक बनवून घ्यायचं आहे. ह्याच पॅटर्नप्रमाणे अजून एक बनवून घ्यायचं आहे. ही आपल्या इथला पाठीमागचा भाग आहे, हा बनवून झालेला आहे. अशा प्रकारे माझे 2 खालचे बेस बनवून झालेले आहेत. आता आपल्याला स्कूटरच्या पुढचा भाग बनवून घ्यायचा आहे. पुढची बाजू बनवण्यासाठी आपल्याला लाल धाग्याचाच उपयोग करायचा आहे. हा लाल धागा घेऊन आपल्याला 31 चेन बनवून घ्यायच्या सुरुवातीला. 31 चेन बनवून झालेले आहेत आपल्याला. आता राऊंड दुसऱ्यामध्ये आपल्याला प्रत्येक 31 चेनमध्ये 31 खांब घालून घ्यायचे. इथं आपल्याला कोणताही स्किप करायचं नाही किंवा काय करायचं नाही. इथं आपल्याला 31 चेन दिसतात, तर 31 चेनमध्ये 31 खांब घालून पूर्ण करून घ्यायचं आहे. एकतीस खांब माझे घालून झालेले आहेत. आणि शेवटची जी साखळी आहे त्याच्यात आपल्याला 2 खांब घालायचे आहेत, म्हणजे आपले एकूण 32 खांब तयार होतील. शेवटच्या साखळीत मी 31 खांब घातले आणि अजून एक खांब घालून घेणार आहे. आता आपल्याला फिरवून न घेता असं गोल राऊंड मारायचं. आपल्याला असंच वळवून घेऊन इकडच्या साईडलाही आपल्याला प्रत्येक साखळीमध्ये एक एक खांब घालून जायचं. तुम्हाला दिसत असेल मी असं घेतलेलं आहे. त्याच्या दुसऱ्या बाजूलाही आपल्याला सिंगल खांब घालत जायचं आहे. म्हणजे गोल आपला एक राऊंड पूर्ण होईल. सुरुवातीला आपण असं खांब घालत गेलो होतो. आता ह्या साईडला एक एक खांब इथपर्यंत घालत जायचं आहे, ह्या कॉर्नरपर्यंत. अशा पद्धतीनं दुसऱ्या साईडपर्यंत माझा एक एक खांब घालून झालेला आहे. दुसऱ्या साईडचा राऊंड पूर्ण झाल्यानंतर आपल्याला एक स्लिप नॉट देऊन घ्यायचा आहे. इथं स्लिप नॉट देऊन झाल्यानंतर आपल्याला या ठिकाणी सेफ्टी पिन लावून घ्यायचे, जेणेकरून आपल्याला हा पहिला राऊंड पूर्ण झालेला आहे, दुसरा राऊंड समजण्यासाठी. सेफ्टी पिन लावून घेतल्यानंतर आता आपल्याला प्रत्येक चेनमध्ये एक एक सिंगल खांब देत जायचं आहे. असा आपला राऊंड दुसरा, तिसरा, चौथा, पाचवा आणि 6वा असे राऊंड पूर्ण करायचे आहेत. एक राऊंड पूर्ण झाला की सेफ्टी पिन काढून परत पुढच्या राऊंडसाठी मारून घ्यायचे. इथं असं पूर्ण करून सेफ्टी पिनपर्यंत यायचं आहे. असा एक राऊंड पूर्ण करायचा, सेफ्टी पिन काढायची परत दुसऱ्या राऊंडसाठी. असे आपल्याला पुढचे 5 राऊंड म्हणजे दुसरा, तिसरा, चौथा, पाचवा आणि 6वा असे राऊंड करून घ्यायचे. राऊंड दुसरा माझा सेफ्टी पिनपर्यंत कंप्लीट झालेला आहे. सेफ्टी पिन काढून घेऊन आपल्याला राऊंड तिसऱ्यासाठी लावून घ्यायचे. आणि असंच आपल्याला प्रत्येक याच्यात सिंगल क्रोशेट असा तिसरा, चौथा, पाचवा, 6वा असे राऊंड कंप्लीट करत राहायचे. दुसरा राऊंड झाल्यानंतर तिसऱ्या राऊंडसाठी परत सेफ्टी पिन काढून मी लावून घेतलेली आहे. असेच आपल्याला राऊंड 6पर्यंत कंप्लीट करायचे. 6 राऊंड माझे पूर्ण झालेले आहेत. आता आपल्याला मार्कर पिन काढून घ्यायचे. आणि आता आपल्याला गोल राऊंड न घेता माघारी फिरवून इथपर्यंत प्रत्येक साखळीत 31 सिंगल क्रोशेट आपल्याला करून घ्यायचे आहे. असंच माघारी फिरवायचे, गोल गोल करायचं नाही. आता आपल्याला सुरुवातीला आपण असं गोल राऊंड मारत होतो, आता आहे इथूनच आपल्याला माघारी 31 सिंगल क्रोशेट करून घ्यायचे. अशा पद्धतीनं माझे एकाच साईडला 31 सिंगल क्रोशेट घालून झालेले आहेत. हे आपल्याला दिसत असेल. मी ह्या बाजूला न घेता इकडच्या बाजूलाच फक्त केलेले आहे. आता आपल्याला कात्री धागा कट करून टाकायचा आहे आणि गाठ देऊन घ्यायची. ह्याच पॅटर्ननुसार आपल्याला आणखी एक बनवून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने माझे हे 2 बनवून झालेले आहेत. आता आपल्याला
स्कूटरच्या पुढचा हा भाग बनवून घ्यायचा आहे. त्यासाठी आपल्याला सुरुवातीला मॅजिक सर्कल घेऊन त्यात 3 खांब टाकून घ्यायचे. मॅजिक सर्कलमध्ये 3 खांब घ्यायचे. हे 3 सिंगल क्रोशेट झाल्यानंतर आपल्याला स्लिप्स नॉट न देता आता 3 ह्याच्यामध्ये आपल्याला 6 सिंगल क्रोशेट करून घ्यायचे. प्रत्येक ह्याच्यात 2-2 अशा आपल्याला 6 सिंगल क्रोशेट करून घ्यायचे. 6 खांब घेऊन झालेले आहेत. आपल्याला आता गोल राऊंड न करता एक साखळी घेऊन द्यायची. पहिल्या ह्याच्यात एक सिंगल क्रोशेट फिरवून घ्यायचं आहे. आपल्याला गोल राऊंड न करता फिरवून घ्यायचं आहे. पहिल्या ह्याच्यात एक सिंगल क्रोशेट, दुसऱ्या ह्याच्यात 2 डबल क्रोशेट घालून घ्यायचं आहे दुसऱ्या साखळीत. परत पहिल्या ह्याच्यात 1, दुसऱ्या साखळीत 2 म्हणजे डबल सिंगल क्रोशेट घालून घ्यायचं आहे. परत पहिल्या ह्याच्यात 1 आणि डबल, शेवटच्या ह्याच्यात डबल सिंगल क्रोशेट. असं आपलं तिसरा राऊंड पूर्ण झालेला आहे. तिसरा राऊंड पूर्ण झाल्यानंतर आपले एकूण 9 खांब तयार झालेले आहेत. आता आपल्याला टर्न करून घ्यायचं आहे आणि पहिल्या साखळीत 1, दुसऱ्या साखळीत 1 आणि तिसऱ्या साखळीत आपल्याला डबल खांब करून घ्यायचा आहे. परत 1, 1 आणि 2 एकाच साखळीत आपल्याला 2 खांब घालून घ्यायचे. अशा आपले एकूण 12 खांब तयार होतील. चौथ्या राऊंडमध्ये आपले एकूण 12 खांब तयार करून झालेले आहेत. परत ही आपल्याला तसंच करायचं आहे. एक सिंगल साखळी घेऊन द्यायची आणि आता आपण 1, 1, 2 घालत होतो. आता आपल्याला 3 वेळा सिंगल क्रोशेट घ्यायचे आहेत आणि चौथ्या साखळीत डबल घ्यायचं आहे. 1, 2 आणि 3 सिंगल खांब घ्यायचे आहेत आणि चौथ्या साखळीत आपल्याला डबल खांब घ्यायचं आहे. चौथ्या साखळीत डबल खांब. हाही राऊंड आपल्याला इथपर्यंत पूर्ण करायचा आहे. असे एकूण आपले 15 खांब तयार होतील. 5वा राऊंडही आपल्याला झालेला आहे. एकूण आपले 15 सिंगल क्रोशेट झालेले आहेत. आता 6व्या राऊंडला आपल्याला एक साखळी देऊन घ्यायचे. आता आपल्याला पहिल्या 4 साखळ्यात सिंगल क्रोशेट घ्यायचे. 1, 2, 3 आणि 4 आणि 5व्या साखळीत आपल्याला डबल खांब घालून घ्यायचं आहे. 1 आणि त्याच साखळीत दुसरा खांबही घालून घ्यायचा आहे. असे एकूण आपले 18 खांब तयार होतील. हा राऊंड इथपर्यंत करायचा. परत सुरुवातीला 4 सिंगल क्रोशेट, 5व्या साखळीत डबल क्रोशेट असा राऊंड आपल्याला पूर्ण करून घ्यायचा आहे. असा आपला 6वा राऊंडही पूर्ण झालेला आहे. असे आपले एकूण 18 खांब तयार झालेले आहेत. राऊंड 6वा आपला पूर्ण झालेला आहे. 18 सिंगल क्रोशेट आलेले आहेत. आता एक साखळी देऊन घ्यायचे. आता इथं आपल्याला लक्ष देऊन ऐकायचं आहे. हे 2 जे साखळ्या आपल्याला दिसतात त्याच्या पाठीमागच्या साखळीतूनच आपल्याला धागा काढायचा आहे. फक्त तुम्हाला दिसत असेल 2 धागे आहेत. त्याच्या पाठीमागच्या साखळीतून धागा घेऊन आपल्याला प्रत्येक ह्याच्यावरती एक एक सिंगल क्रोशेट देऊन घ्यायचं आहे. पुढचा धागा आपल्याला तसा सोडून द्यायचा आहे आणि पाठीमागच्या ह्याच्यातूनच आपल्याला काढून घेऊन 18 खांब आहेत तर आपले 18 खांबच आपल्याला पूर्ण करून घ्यायचं आहे. अशा पद्धतीनं अलीकडची साखळीचे चेन आपल्याला सोडून द्यायचे आणि 2 साखळ्यातल्या एक ह्या मधूनच आपल्याला धागा काढून हा राऊंड पूर्ण करून घ्यायचा आहे. 7वा राऊंड अशा पद्धतीनं आपला पूर्ण झालेला आहे. आता एक चेन घेऊन टर्न मारून घ्यायचा आहे इथं आणि 8वा
आणि 9वा राऊंड आपल्याला एक एक सिंगल क्रोशेटनीच कंप्लीट करायचं आहे, जे 2 चेनमध्ये आहेत अशा पद्धतीनं एक एक सिंगल क्रोशेट घेऊन 8वाही राऊंड पूर्ण करायचा आहे आणि 9वाही राऊंड पूर्ण करून घ्यायचा आहे आपल्याला. असा माझा 7वा 8वा 9वा राऊंड पूर्ण झालेला आहे. हे आपल्याला स्कूटरचं मडगार्ड आपण म्हणू शकतो. पुढचा भाग धागा कट करून घ्यायचा आहे. ह्याच पॅटर्नने आपल्याला अजून एक बनवून घ्यायचं आहे. सेम ह्याच पद्धतीनं बनवून घ्यायचं आहे आपल्याला अजून एक. मी हे पुढच्या भागा चाकाचं तिथले मडगड म्हणू शकतो आपण, ते 2 पॅटर्न बनवून घेतलेले आहेत. आता आपल्याला स्कूटरचा हा बेस बनवला होता, आता आपल्याला त्याच्यावरची ही पट्टी बनवायची आहे. त्यासाठी आपल्याला काळ्या रंगाची लोकर लागेल. काळ्या रंगाची लोकर घेऊन आपल्याला 18 चेन करून घ्यायचे. 18 चेन बनवून झाल्यानंतर आपल्या दुसऱ्या साखळीपासून प्रत्येक साखळीत एक एक खांब घालून घ्यायचे. असे आपले एकूण 17 खांब तयार होतील. प्रत्येक साखळीत एक एक खांब घालून घ्यायचे. असे आपले एकूण 17 खांब तयार होतील अशा पद्धतीने. असे आपले एकूण 17 खांब तयार झालेले आहेत. एक चेन देऊन घ्यायचे राऊंड दुसरा चालू करण्यासाठी आणि फिरवून घ्यायचे आपल्याला. परत ही आपल्याला 18 खांब करून घ्यायचे. दुसरा तिसरा चौथा असे पुढचे 3 राऊंड आपल्याला 18 खांबांनी 17 खांबांनीच पूर्ण करून घ्यायचे. प्रत्येक साखळीत एक एक खांब घालत आपल्याला पुढचे 3 राऊंड पूर्ण करायचे. राऊंड 4थ्यापर्यंत आपल्याला अशीच पट्टी करत जायचं आहे. असं माझा 17 खांबाचा राऊंड दुसरा तिसरा आणि चौथा पूर्ण झालेला आहे. झाल्यानंतर आपल्याला एक चेन देऊन घ्यायचे आणि टर्न करून घ्यायचं आहे. सुरुवातीच्या 12 साखळ्यामध्ये आपल्याला 12 खांब घालून घ्यायचे आहेत. सुरुवातीचे जे 12 साखळ्या आहेत त्याच्यात 12 खांब करून घ्यायचे आहेत. 12 साखळ्यात खांब घालून झालेले आहेत. आता आपल्याला 13 आणि 14चा मिळून एकच खांब करून घ्यायचा आहे आणि 15 आणि 16चा मिळून ही एकच खांब करून घ्यायचा आहे आणि 17वा खांब स्किप करून टाकायचा आहे. एक साखळी देऊन टर्न मारून घ्यायचं आहे आपल्याला आणि नंतरच्या सुरुवातीचा एक स्किप करून टाकायचा आहे. राहिलेल्या प्रत्येक खांबामध्ये एक एक साखळी घालून घ्यायची. पुढचे 12 खांब साखळ्या राहत्या, त्या 12 खांबामध्ये आपल्याला 12 साखळ्या 12 खांब घालून घ्यायचे. या टोकापर्यंत आपल्याला 12 खांब घालून घ्यायचे. आपल्याला एक चेन देऊन टर्न करून घ्यायचं आहे. जे आपले 13 खांब आहेत त्याच्या पहिल्या 11 खांबामध्ये आपल्याला एक एक सिंगल क्रोशेट घालून घ्यायचं आहे. अकरा खांबामध्ये सिंगल क्रोशेट घालून घ्यायचं आहे सुरुवातीला. 11 सिंगल क्रोशेट झाल्यानंतर राहिलेले आपले 2 साखळ्या आहेत त्याच्यात मिळून आपल्याला एकच खांब बनवून घ्यायचं आहे. एक स्किप करायचं आहे आणि त्याच्या दोन्हीचा मिळून एकच खांब बनवून घ्यायचं आहे. हे झाल्यानंतर आता आपल्याला एक साखळी घेऊन टर्न करून घ्यायचं आहे. आता आपल्याला गोल राऊंडमध्ये पूर्ण करायचं आहे. प्रत्येक चेनमध्ये एक एक साखळी घेऊन 8वा आणि 9वा राऊंड आपल्याला पूर्ण करून घ्यायचं आहे. इथून असं पूर्ण करून घ्यायचं आहे आपल्याला. त्या कॉर्नरपर्यंत पूर्ण झाले. आता आपल्याला आडवी पट्टी करून याच्यातूनही आपण जसा बेसमध्ये राऊंड शेप करून घेतला तशाच पद्धतीनं आपल्याला याच्यासुद्धा राऊंड शेपमध्ये आपल्याला विणून घ्यायचं आहे. हे तुम्हाला ॲडजस्ट करूनच घ्यावं लागणार आहे अशा पद्धतीनं. इथं आलं की खालच्या बाजूला साखळ्या आहेत त्याच्यामुळं खालच्या बाजूला काही अडचण येणार नाही.
हा आपला 8वा राऊंड चालू आहे. ह्या कॉर्नरपर्यंत आपल्याला इथपर्यंत कंप्लीट करून घ्यायचं आहे. इथपर्यंत माझा 8वा राऊंड पूर्ण झालेला आहे. 9वा राऊंड हे आपल्याला पूर्ण असा गोल घेऊन इथपर्यंत पूर्ण करून घ्यायचं आहे. तुम्हाला जर राऊंड समजण्यासाठी तुम्ही मार्किंग पिन लावू शकताय. 8वा राऊंड पूर्ण झाला आहे. 9वा राऊंड ही आपल्याला अशाच पद्धतीनं पूर्ण करून घ्यायचं आहे. असा माझा 9वा राऊंड ही पूर्ण झालेला आहे. आता आपल्याला हा धागा कट करून घेऊन गाठ देऊन घ्यायचे. आपल्याला याचे सुद्धा आपल्याला 2 पॅटर्न करून घ्यायचे. सेम आपण आता जसं बनवलं तसं अजून एक आपल्याला आहे असाच एक बनवून घ्यायचा आहे. अशा पद्धतीचा पॅटर्नप्रमाणे मी अजून एक बनवून घेतलेला आहे. याच्या पुढचाही व्हिडिओ लवकरच अपलोड होईल. धन्यवाद.